या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील जीवन विकास प्रशालेच्या 1986-87 बॅचमधील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। प्रारंभी माजी विद्यार्थ्यांनी पीर आणि महासिद्ध मंदिर इथं दर्शन घेतलं। दीनानाथ कमळे गुरुजी आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस शाळा समितीचे अध्यक्ष PL कोळी, सचिव MD कमळे, खजिनदार डॉक्टर हविनाळे, सरपंच भीमाशंकर बबलेश्वर, माजी मुख्याध्यापक BA जमादार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले। या स्नेह मेळाव्याला जवळपास 85 माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सहभाग होता। माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं जीवन विकास प्रशालेला LCD प्रोजेक्टर भेट देण्यात आला। सोलापूर मुंबई विमान सेवा सध्या आठवड्यातील 4 दिवस अर्थात मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार आहे। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर संपूर्ण आठवडाभरासाठी स्लॉट असल्यानं 1 नोव्हेंबरपासून सोलापूरची सेवा 4 दिवसांऐवजी 7 दिवस चालणार आहे। त्याची संपूर्ण तयारी स्टार एअरनं केली आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापक सैंथीलाल राजा यांनी दिली। 15 ऑक्टोबरपासून सोलापूर मुंबई विमानसेवेला प्रारंभ झाला, त्याला चांगला प्रतिसाद आहे। ही सेवा अखंड चालण्यासाठी राज्य सरकारनं व्यावहारिक तूट भरून काढण्यासाठी VGF धोरणाअंतर्गत 15 कोटी रुपयांची तरतूदही केली। मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसल्यानं प्रारंभी 4 दिवसांसाठीच ही सेवा सुरू करण्यात आली होती। आता 1 नोव्हेंबरपासून संपूर्ण आठवडाभरासाठी स्लॉट उपलब्ध होत आहे। त्यामुळे यापुढे सलग 7 दिवस सेवा चालवण्याचा निर्णय स्टार एअरनं घेतल्याचं सांगण्यात आलं। दरम्यान वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसून सध्या असलेल्या वेळापत्रकानुसार सेवा सुरू राहील। सोलापुरातील विजापूर रोड परिसरातील श्री द्वारकाधीश मंदिरात अत्यंत भक्तिभावानं अन्नकूट महोत्सव साजरा करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे यंदाही या दिवशी मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीनं फुलून गेला होता। या महोत्सवात श्री द्वारकाधीश प्रभूंना 56 प्रकारच्या रुचकर आणि पारंपरिक पदार्थांचा महाभोग अर्पण करण्यात आला। गेल्या 7 दिवसांच्या कालावधीत भक्तांनी हा अन्नकूट तयार केला होता। यामध्ये थोर, मठडी, मोहनथाळ, शंकरपाळे, मगज, घेवर, बुंदी, म्हैसूरपाक, बर्फी, लाडू अशा विविध मिठाईंचा समावेश होता। तसंच सखडी प्रसादासाठी तब्बल 100 प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यात आले होते। यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, फरसाण, कडधान्यांच्या भाज्या यांचा समावेश होता। विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रसाद अन्नकूट भक्तांनी फक्त एका रात्रीत प्रेमानं आणि श्रमानं सिद्ध केला। सोलापूर शहराजवळील हैदराबाद रोड चंदनकाटा इथं रविवारी झालेल्या ST आणि दुचाकीच्या भीषण अपघातात महिला जागीच ठार झाली, तर तिचा पती गंभीर जखमी झाला। ST बस क्रमांक MH40 CM 6078 आणि दुचाकीची धडक होऊन हा अपघात घडला। मृत महिलेचं नाव शहनाज मेहबूब शेख, वय 34, राहणार कुंभारी, तालुका दक्षिण सोलापूर असं आहे, तर तिचा पती मेहबूब नबीलाल शेख, वय 38, हा गंभीर जखमी झाला। मिळालेल्या माहितीनुसार हे दाम्पत्य तांदुळवाडी येथील नातेवाईकांच्या लग्नानंतर दुचाकी क्रमांक MH13 EM 3131 वरून परतत असताना हैदराबाद रोड चंदनकाटा इथं हा अपघात घडला। मृत शहनाज यांच्या पश्चात पती, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे। जखमी मेहबूब यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरवर्षी कार्तिकी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त आणि दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येतं। यावर्षी दिनांक 26 ऑक्टोबर रोजी चांगला दिवस असल्यानं विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला। विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला। त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं 24 तास दर्शन सुरू राहणार असल्याचं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं। श्रींचा पलंग काढल्यानं काकडा आरती, पोशाख
धूपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होऊन नित्यपूजा, महानैवेद्य आणि गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. 9 नोव्हेंबर प्रक्षाळ पूजेपर्यंत 24 तास दर्शन उपलब्ध असणार आहे. श्रींचा पलंग काढताना पूजेवेळी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या शकुंतला नडगिरे, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲडव्होकेट माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख संजय कोकिळ, अतुल बक्षी आणि पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरातील अनेक भाग जलमय झाले होते. विशेषतः शास्त्रीनगर परिसरात नाले तुंबणं, ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो होणं आणि घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं. या अनपेक्षित आपत्तीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली आणि प्रशासनाविषयी रोष निर्माण झाला होता. या गंभीर परिस्थितीत सोलापूर शहर मध्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांनी तत्परता दाखवत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. त्यांनी शास्त्रीनगर परिसरातील समस्या आणि नुकसानीची सविस्तर माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवली. त्यांच्या पुढाकारातून प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरलं होतं त्यांचे पंचनामे करण्यात आले. पंचनाम्यानंतर शासनाच्या वतीनं प्रभावित नागरिकांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.